वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा। आयुर्वेदाच्या या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आपल्या चरक संहिता सूत्रस्थानातील जे काही 50 महाकषाय आहेत त्या 50 महाकषायापैकी एक महत्त्वाचा असा महाकषाय पाहणार आहोत, ज्या महाकषायाचं नाव आहे ज्वरहर महाकषाय। ज्वरहर महाकषाय हे जे सर्व 50चे 50 महाकषाय आहेत हे आपल्याला थेरी एक्झाम त्याच पद्धतीने MCQ एक्झामसाठी खूप IMP आहेत आणि या महाकषायामधले 10च्या 10 द्रव्य आपल्याला आलेच पाहिजे। ते द्रव्य ट्रिकद्वारे किंवा श्लोकाद्वारे कसे लक्षात ठेवायचे ते आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। ज्वरहर महाकषाय। ज्वरहर महाकषाय म्हणजे काय? जो महाकषाय ज्वरव्याधीचा नाश करतो। ज्वरव्याधीचा नाश करतो म्हणजेच ज्वराचं हरण करतो, त्याला ज्वरहर महाकषाय असे म्हणतात। चला तर मग यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते पाहूयात। ज्वरहर महाकषायामध्ये एकूण 10 द्रव्य आहेत। त्यातील पहिलं द्रव्य सारिवा, मंजिष्ठा, शर्करा, पाटा, द्राक्षा, पिलू, परुषक, फालसा, अभया, आमलकी आणि हरितकी। हे जे काही एकूण 10 द्रव्य आहेत हे काय आहेत? ज्वरहर महाकषाय। हे द्रव्य तुम्ही एकतर ट्रिक लावून लक्षात ठेवू शकता किंवा मग श्लोकाद्वारे लक्षात ठेवू शकता। चला तर मग ट्रिकद्वारे लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहू। चला तर मग ट्रिकद्वारे कसे लक्षात ठेवायचे ते पाहूया। जेव्हा जेव्हा आपल्याला ज्वरहर महाकषाय दिला जाईल तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली पाहिजे। एक लहान मुलगा आहे आणि त्याला काय आला आहे? ज्वर आला आहे। ज्वर म्हणजेच काय? फीवर किंवा ताप आला आहे। तर एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं किंवा इमॅजिन करायचं। एक सारिवा नावाची मुलगी आहे, ती काय म्हणते? सारिवा सारिवा माझ्या पिल्लूला, सारिवा माझ्या पिल्लूला ज्वर आला आहे, ज्वर आला आहे, त्याला 3 फल, त्याला 3 फल, 3 द्राक्षा, 3 द्राक्षा पाठव, 3 द्राक्षा पाठव। XYZ मुलगी आहे, ती काय म्हणते? तिची फ्रेंड आहे सारिवा, तिला म्हणते सारिवा माझ्या पिल्लूला ज्वर आला आहे, त्याला 3 फल 3 द्राक्षा पाठव। म्हणजेच सारिवावरून सारिवा, त्यानंतर माझ्यावरून मंजिष्ठा, पिल्लूवरून पिलू, ज्वरवरून ज्वरहर महाकषाय, ज्वरहर महाकषाय आला आहे, त्याला 3 म्हणजेच काय? यावरून त्रिफळा, 3 फल फालसा, 3 द्राक्षा, द्राक्षावरून द्राक्षा, पाटवरून पाटा। म्हणजेच जेव्हा जेव्हा ज्वरहर महाकषाय दिला जाईल तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा एक इन्सिडन्स लक्षात ठेवायचा की एक XYZ मुलगी आहे, ती सारिवा तिच्या फ्रेंडला म्हणते सारिवा माझ्या पिल्लूला ज्वर आला आहे, त्याला 3 फल 3 द्राक्षा पाठव। सारिवावरून सारिवा, माझ्या मंजिष्ठा, पिलू, ज्वरवरून ज्वरहर महाकषाय, 3 म्हणजेच काय? त्रिवरून त्रिफला। या 3 घटक आमलकी, हरितकी आणि बिभित। फलवरून फालसा, 3 द्राक्षा पाटवरून पाटा। आणि एक द्रव्य वेगळं लक्षात ठेवायचं, ते द्रव्य शर्करा, ते द्रव्य